न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। विटा शहरात परप्रांतीय सलून व्यावसायिकांची वाढती घुसखोरी, बेकायदेशीर व्यवसायांमुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये संताप। सांगली जिल्हा तालुका खानापूर विटा शहरातील नाभिक समाजाने तहसीलदारांकडे धाव घेत कारवाईची केली मागणी। विटा शहरातील नाभिक समाज आणि सलून असोसिएशनने आज प्रशासनासमोर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे। परप्रांतीयांकडून शहरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या सलून व्यवसायांवर तात्काळ कारवाई करावी, अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। श्री संत सेना महाराज नाभिक समाज मंडळ आणि सलून असोसिएशन विटा यांच्या वतीने खानापूरचे तहसीलदार, विटा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी, विटा नगरीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांना निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात परप्रांतीय सलून व्यावसायिकांकडून वाढत चाललेली बेकायदेशीर घुसखोरी थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे। स्थानिक व्यावसायिकांचा आरोप असा आहे की अनेक परप्रांतीय व्यक्ती विनापरवाना सलून व्यवसाय करत आहेत। त्यांची आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्ड यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे। तसेच संबंधित व्यावसायिकांकडे शॉप ऍक्ट, उद्योग आधार आणि शासनमान्य परवाने नसतील तर त्यांचे व्यवसाय तात्काळ बंद करण्यात यावेत, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे। नाभिक समाजाच्या प्रतिनिधींनी प्रशासनाला इशारा देत सामाजिक शांतता, कायदा व सुव्यवस्था याला बाधा पोहोचणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे। या निवेदनामुळे विटा शहरात सलून व्यवसायाच्या प्रश्नावर नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। परप्रांतीय सलून व्यावसायिकांविरोधातील या निवेदनामुळे आता प्रशासन कोणती भूमिका घेणार? अनधिकृत व्यवसायांवर कारवाई होणार का? याकडे विटा शहरवासियांचे लक्ष लागले आहे। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट। सदर नाभिक समाजाच्या वतीनं जे आंदोलन करण्यात येते, जे निवेदन देण्यात येते, ते विटा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबरीनं खानापूर तालुक्यात तहसीलदार, सन्मान्य तहसीलदारांना सुद्धा या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। तिसरं निवेदन आम्ही विटा शहर नगर परिषदेचे मुख्याधिकारी सन्मान्य शिवसाहेबांनी या ठिकाणी निवेदन देतोय। विटा शहरच्या नगराध्यक्ष आहेत त्यांनाही या ठिकाणी आम्ही निवेदन देतोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं निवेदन हे आम्ही चॅरिटी कमिशनला देतोय आणि त्या ठिकाणी आम्ही शासनाकडून एवढीच अपेक्षा करतोय की हा गावगाड्यातला समाज आहे, सेवा पुरवठादार आहे, परंपरेनं हा गावगाड्याशी जोडला गेलेला समाज, जर या समाजावरती अन्याय होत असेल तर त्याला न्याय मिळावा, ही एक प्रामाणिक भूमिका आम्ही आमच्या समाजाच्या वतीने होतो। तो न्याय आम्हाला मिळेल ही अपेक्षा या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आणि खानापूर तालुका नाभिक समाजाच्या वतीने आपल्याला निवेदन देण्यात येते। गेल्या काही दिवसामध्ये विटा शहरात परप्रांतीय नाभिक आणि सलून व्यावसायिकाचं आक्रमण वाढत चाललंय। आम्हाला भविष्यातल्या ह्या सगळ्या आमच्या नाभिक व्यवसायाची, स्थानिक लोकांची भविष्यातली समोर समस्या भेडसावते की जर अशाच पद्धतीने परप्रांतीयाचं लोंढे येऊन जर इथं व्यवसाय करायला लागले तर स्थानिक नाभिक समाजाने जायचं कुठून, व्यवसाय कुठला करायचा? आता ह्याच्यात आमच्या प्रमुख मागण्या आहेत अशा की आम्ही भारतीय संविधान आणि घटनेचा अभ्यास करून सांगतो की आपण कुणाला विरोध करू शकत नाही, परंतु आमच्या म्हणण्याचा पाठीमागचा हेतू आहे की ज्यांनी इथं व्यवसाय सुरू केला आहे त्यांच्याकडे एकतर शासनाचे परवाने नाहीत, त्या आलेत कुठून ह्याची कल्पना नाही, किमान शासनाने त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशनिंग कार्ड याची खात्री करावी ते भारताचे रहिवासी आहेत का? दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांनी जो इथे व्यवसाय सुरू केला आहे त्या व्यवसायाला शासनाचा परवाना आहे का? आणि विटा शहर सलून असोसिएशन आणि पारंपरिक नाभिक समाज आहे, त्या नाभिक समाज, सलून असोसिएशन आणि शासनाशी संलग्नता जर यांची नसेल तर यांचे व्यवसाय तात्काळ बंद करण्यात यावेत। आणि जे काही सामाजिक प्रचलित चाली, रूढी, रीती, परंपरेनुसार समाजात एखादी दुःखद घटना घडल्यानंतर बंद ठेवणं, समाजाच्या ऐतिहासिक महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्यांचे जे सोहळे होतात त्या दिवशी